रहा अपडेट न्यूज। लोकनेते स्वर्गीय अजितदादा पवार यांना 40 गावात सर्वपक्षीय शोकसभेत भावपूर्ण श्रद्धांजली। महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, महायुतीचे ज्येष्ठ नेते तथा राज्याच्या राजकारणातील प्रभावी व्यक्तिमत्व लोकनेते स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनानं संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे। त्यांच्या निधनानं राज्याने एक कणखर काम करणारा आणि विकासाभिमुख नेता गमावला असल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे। या पार्श्वभूमीवर 40 गाव येथील मंगल कार्यालयात सर्वपक्षीय शोकसभेचं आयोजन करण्यात आले होते। या शोकसभेत विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी स्वर्गीय अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। शोकसभेत आमदार मंगेश रमेश चव्हाण यांनी मनोगत व्यक्त करताना स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या कार्यकर्तृत्वाचा, नेतृत्व गुणांचा आणि महाराष्ट्राच्या विकासातील योगदानाचा आढावा घेतला। 22 जुलै 1959 रोजी पुणे जिल्ह्यात जन्मलेल्या अजितदादा पवार यांनी शरदचंद्रजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राजकारणाचे धडे घेत अल्पावधीतच स्वतःची स्वतंत्र व ठळक ओळख निर्माण केली, असं त्यांनी सांगितले। 1991 साली बारामती विधानसभा मतदारसंघातून निवडून येत त्यांनी जनसेवेची वाटचाल सुरू केली आणि सातत्याने जनतेचा विश्वास संपादन केला। उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री, जलसंपदा मंत्री अशा विविध महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांनी समर्थपणे पार पाडल्या। राज्याच्या अर्थकारभारावर त्यांची मजबूत पकड, अर्थसंकल्पीय शिस्त आणि विकासाभिमुख निर्णय यामुळे ते ओळखले जात होते। सिंचन, जलसंपदा, कृषी व ग्रामीण विकास क्षेत्रातील निर्णय महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी निर्णायक ठरले। शेतकरी, कष्टकरी आणि सामान्य माणसांच्या प्रश्नांबाबत त्यांनी भूमिका नेहमीच ठाम व स्पष्ट राहिली। प्रशासकीय यंत्रणेशी थेट संवाद, वेळेवर निर्णय आणि कामातील स्पष्टता हीच त्यांची कार्यशैली होती, असं आमदार चव्हाण यांनी नमूद केले। राजकीय मतभेद असले तरी महाराष्ट्राच्या हितासाठी घेतलेले त्यांचे निर्णय सर्वसामान्य ठरले, हेच त्यांच्या नेतृत्वाचं मोठं यश असल्याचंही त्यांनी सांगितले। आज त्यांच्या अनुपस्थितीची पोकळी महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक व प्रशासकीय जीवनात तीव्रतेनं जाणवत असल्याची भावना शोकसभेत व्यक्त करण्यात आली आहे। शेवटी आमदार मंगेश चव्हाण यांनी स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या कुटुंबाप्रती, सहकार्यांप्रती व असंख्य कार्यकर्त्यांप्रती मनापासून सहवेदना व्यक्त केल्या। स्वर्गीय अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.